नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, कोणतंही नातं घट्ट ठेवण्यासाठी त्यात दोन्ही पक्षांचा आनंद फार महत्त्वाचा असतो. पती पत्नीचं नातं ही असंच काहीच आहे. मुलगी जेव्हा लग्न होऊन सासरी जाते तेव्हा तिच्या नवऱ्याला आनंदी ठेवण्याचा ती दिवस रात्र प्रयत्न करते. जर नवरा आनंदी असेल तर ती देखील आनंदी राहते. यामुळे त्यांचं नातं चांगलं टिकतं आणि दीर्घकाळ चालू राहतं. जर पती रागावला असेल किंवा आनंदी नसेल तर या नात्याचं वय देखील कमी होत जाईल. जेव्हा पती पत्नीवरती आनंदी नसतो तेव्हा त्याची प्रवृत्ती परस्त्रीकडे अधिक वाढते. मग ते अफेअर ठेवण्याचा विचारही करू लागतात. यामुळे पत्नीची चिंता वाढते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमच्या पतीला नेहमी तुमच्या सोबत ठेवायचं असेल तर तुम्ही त्याला आनंदी ठेवणं फार गरजेचं आहे. यासाठी तुम्ही दररोज पतीसोबत रोमॅन्स करायला हवा. यामुळे तुमच्यातील प्रेम तर वाढेलच, परंतु तुमच्यातील विश्वासही वाढेल. इतकंच नाही तर वेळ आल्यावरती तो तुमच्यासाठी जीवही द्यायला तयार असेल. मग आता प्रश्न पडतो की पतीला कायम आनंदी ठेवायचं कसं? उत्तर निश्चित नाही, परंतु आपण काही टिप्स नक्कीच अनुसरू शकता. कारण प्रत्येक माणसाचा स्वभाव आणि विचार हा वेगळा असतो. परंतु अशा काही सामान्य कॉमन गोष्टी आहेत ज्या करून तुम्ही तुमच्या नवऱ्याचं मन जिंकू शकता. तर मग पतीला कसं आनंदी करता येईल यासाठी पहिली टिप ती म्हणजेच पती पत्नी दोघेही वेगवेगळ्या घरात, कुटुंबात आणि वातावरणात वाढत असतात. अशा परिस्थितीत त्यांचं राहणीमान आणि विचार वेगळे असणं हे उघड आहे. या स्थितीत दोघांनीही एकमेकांशी समतोल साधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. सुरुवात थोडीशी झुकून करावी लागेल आणि दोघांनी एकत्र जमलं तर आयुष्य मात्र सुसह्य होऊन जाईल. आता दुसरी टिप ती म्हणजे नवऱ्यापासून काहीही लपवण्याची चूक करू नका. त्याच्याबरोबर सगळ्या खाजगी गोष्टी शेअर करा. अशा प्रकारे तो स्वतःला तुमच्या आणखी जवळचा वाटेल. तुम्ही त्याच्यापासून काही लपवणार नाही याची त्याला खात्री होईल. त्याचा विश्वास जिंकण्यासाठी हा अगदी रामबाण उपाय आहे. आता पुढची टिप ती म्हणजेच नवऱ्याच्या आवडीनिवडी आधी समजून घ्या आणि त्यानंतर त्याच्यानुसार सर्व काही करा. यामुळे त्यांना तुमच्यासोबत आनंदच होईल. त्यांना समजेल की ही मुलगी माझ्यासाठी परिपूर्ण आहे. माझ्याबद्दल सर्व काही हिला माहीत आहे. अशा प्रकारे तो दुसरी मुलगी शोधणार नाही. आता पुढची टीप ती म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये रोमॅन्सला अत्यंत महत्त्व आहे. लग्नानंतर अनेकदा त्यामध्ये घट होते. याचं कारण नवऱ्याला लवकर कंटाळा येतो. अशा प्रकारे तुम्ही प्रणयाचं मनोरंजन करू शकता. दररोज वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही भूमिका करा. नवीन कपडे घाला, स्वतःचा मेकओव्हर करा आणि प्रणयामध्ये स्वतःला जोडून घ्या. आणि तुमच्या प्रणयामध्ये वेगवेगळे फ्लेवर ऍड करा. आता पुढची टीप पतीच्या वैयक्तिक जागेची तुम्ही काळजी घ्या. त्याची काळजी घ्या, त्यांचा आदर करा आणि अशा प्रकारे ते तुमच्या बदल्यात तुमची काळजी घेतील आणि तुमचाही आदर करतील. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या नवऱ्याला खुश जर ठेवलं तर तो परस्त्रीकडे चुकूनही पाहणार नाही. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर वाटला असेल, आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.